उठे श्रीरामा, उठे श्रीरामा, पहाट झाली, पूर्व दिशा उमलली. आई ग कसलं भारी दिसलं. येस, हे बघायचं असतं दररोज सकाळी. कावळा बघा मस्त गाणं म्हणतोय, पक्ष्यांचे थवे सुद्धा उडायला लागलेत. वाव, व्हॉट अ व्ह्यू. नवीन दिवसाची नवीन सुरुवात, नवीन उत्साहात नवीन ब्लॉग. नमस्कार मंडळी, मी श्रद्धा आणि मी श्रुती. तुम्हा सर्वांचं आमच्या आयुष्यात खूप मनापासून स्वागत. तर अशा प्रकारे मस्त सकाळ झालेली आहे. आम्ही छान फ्रेश झालोय आणि आता निघालोय. तर चला मंडळी, मस्तपैकी फिरून येऊयात. तर हा आहे आमच्या वाईमधला मोठा पूल आणि आम्ही वाईतल्याच एका घाटावरती चाललोय. तर आत्ता सकाळचे 6 वाजलेत आणि बघू शकता खूप अंधार आहे आणि पुलावरती लाईट्स अजूनही चालू आहेत. अर्थातच इकडे नदी, असा मस्त व्ह्यू आहे आणि थंडी भरपूर वाजते है ना. हो ना, खूपच थंडी आहे आज. पण थंडी ही चालून चालूनच जाणार आहे, त्यामुळे चालायचंय छान. आणि आमच्या सोबत आज कोण कोण आहे तर प्रेझेंटी लावली पाहिजे. तर अनघा, यस दीदी. निकिशा, यस दीदी. श्रद्धा, यस दीदी. आदित्य, आई, श्रुती आणि मी पण. भरपूर अंधार आहे आणि आत्ता आपण पोचलोय गणपती घाटावर. पण खूप अंधार असल्यामुळे गोष्टी व्यवस्थित दिसत नाहीयेत. तर इकडून आत गेलं की गणपती घाटावर आपण पोचतो. 1 मिनिट, मी कळस दाखवण्याचा प्रयत्न करते. इथे आहे पण आत्ता काही दिसणार नाही फारसं. बघू, आपण येताना कव्हर करू शकलो तर मी दाखवेन. तर चालत चालत आपण पोचलोय एका ठिकाणी आणि ही आहे माझी शाळा. माझी लहानपणीची शाळा आहे ही, नगरपालिका शाळा क्रमांक 5. तर जे वाईमध्ये राहतात त्यांना कळलंच असेल आता आम्ही कुठे चाललोय आणि कुठल्या घाटावर जाणार आहोत बाय द वे. तर चला मग, इथं आलं ना की मला असं ते सगळं जुनं आठवतं. शाळेतलं मी रडायचं वगैरे एवढंच आठवतं. कारण मी खूप रडवी आणि अशी शाय होते, खूप लाजाळू. तर आता आपण पोचलोय. मेणवलीची वेस आहे ही, इथं बघू शकता. हा, या वेसीमधून आत गेलं की मेणवली रोड लागतो. त्याचबरोबर ही गंगापुरीमध्ये आहे, त्यामुळे गंगापुरीची वेस पण म्हणतात. तर आपल्याला इथून आत जायचं आहे. चला. सो अशा पद्धतीने हिअर वी आर. माझं वाईमधलं अजून एक आवडतं ठिकाण, जिथं मला यायला कधीच कंटाळा येत नाही. तर इथे आम्ही आलोय. मस्त घाट आहे हा आणि खूप स्पेस आहे चालण्यासाठी, पळण्यासाठी, खेळण्यासाठी. त्यामुळे इथे आम्ही आज आलोय. चला मग. येस, तर मी तुम्हाला सीन दाखवते. असं थोडंसं डबल टॅप करते मी स्क्रीनवर. येस, तर मस्त नदी आहे, खूप छान जागा आहे. वा, काय नजारा आहे हा. इकडे जो तुम्हाला कळस दिसतोय ना, तो वाईच्या गणपती मंदिराचा, म्हणजे ढोल्या गणपतीच्या मंदिराचा कळस आहे. आणि तांबडं फुटलंय बघा पूर्व दिशेला आणि मस्त त्याचे शेड्स सगळे पाण्यामध्ये उतरलेत, म्हणजे प्रतिबिंब दिसतंय तसं. आणि इथे कॅमेऱ्यामध्ये एवढं क्लिअर दिसत नसेल, वाफा दिसत आहेत पाण्यावरती. काय भारी वाटतंय ना हे बघायला. कारण काय ते असतं ग, वाळू पटकन तापते आणि पटकन थंड होते, पण पाणी उशिरा तापतं आणि उशिरा थंड होतं. त्यामुळं येस, पहाटे सकाळी असं थोडंसं ते हलकं कोमट असतं. काय दिसतंय हे, वाव. हळूहळू उजेड पडायला लागलाय, उजाडायला लागलंय. मस्त वाटतंय ना. पूर्णच आकाश झालं इकडं. आई ग कसलं भारी दिसलं. येस, हे बघायचं असतं दररोज सकाळी. कावळा बघा मस्त गाणं म्हणतोय, पक्ष्यांचे थवे सुद्धा उडायला लागलेत. वाव, व्हॉट अ व्ह्यू. इकडे जास्त दिसतात बघ वाफा, है की नाही. हा, आमची गँग कुठे आहे.
मस्त घाट आहे हा आणि इथे चालायला भरपूर जण येतात. आई बघा आमची ही खरी व्यायामाला आली. तर मस्त गाणं वगैरे म्हणून झालंय. भरपूर वेळ झालाय आम्ही इथे आलोय आणि आता छान उजाडलंय. तर आता थोडासा व्यायाम करूयात. थोडंसं चालतो, थोडंसं जॉगिंग करतो, थोडासा प्राणायाम करतो, मस्त ध्यान वगैरे इतकंच. आणि आमची गँग मस्तपैकी चालून वगैरे झाले त्यांचं आणि ते आता छान खेळतायत मस्त. कारण इथं खूप छान घाट आहे आणि वरती एकदम प्लेन जागा आहे ना, त्यामुळे मस्त खेळतायत. 1 मिनिट मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर थोडंसं मेहनत पण करूयात. नुसतं फोटोशूट आणि ह्याच्यावर काय होत नाही, चाललं पण पाहिजे. अगं जा की तू, ती काय करती? आणि फायनली सूर्यनारायण उगवलेले आहेत इकडे. छान दिसतंय की, बिल्डिंगच्या अतिशय कोपऱ्यात गेलाय तो सध्या. आणि आता इथे श्रुती आणि तिची टीम करत आहेत सूर्यनमस्कार. वा, मस्त. 800 मुलींचा सूर्यनमस्कार आहे. चांगलं आहे. प्रगती आहे. उठे श्रीरामा पहाट झाली, पूर्व दिशा उमलली, उभी घेऊनी कलश दुधाचा, कौसल्या माऊली, कौसल्या माऊली, उठी श्रीरामा. तर चला, मस्त व्यायाम झालेला आहे थोडाफार. आता आपण गरम पाणी पिऊया. गरमच आहे. तर हे आम्ही घरून आणलं होतं खास जाताना व्यायाम वगैरे झाल्यानंतर पिण्यासाठी. त्यानंतर हे हनी मध आहे, हनी. आणि याच्यात काय, लिंबू. गरम आहे ग भारी. डायरेक्ट होतो का? हो. घरी जाऊन चहा पिऊ नका. आता हे पिलंय, शाळेत जाताना प्यायचं असलं तर प्या 9-10 वाजता काय. हात आकडतायत माझे कळताना. ही बॉटल बॅग मध्ये होती ना, तेव्हा गरम होती. बाहेर काढली की बघा लगेच थंड होणार पाणी प्रोसेस मध्ये. औषध पिल्यासारखं पितात. 1 नंबर झाले. कसलं भारी आहे. आवडलं तुम्हाला? आवडलं. आवडला का? मीच बनवलंय. वाफा येतो तोंडात. लगेच चहा पिऊ नका. शाळेत जाताना प्या.
कसल्या वाफा येतात. कधी धुसर धुसर एक वादळाची वाट. कोमट असतं ग पाणी, हे काय नाही वेगळं वाटत ह्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे मस्त आमची सकाळ सेलिब्रेट झालेली आहे. आणि जे पेले होते ते जस्ट वॉश करतोय आम्ही नदीच्या पाण्यामध्ये, है ना. आणि घरी जाऊन परत चांगल्या पाण्याने साबणाने धुवायचं. कसं वाटलं आज? खूप छान. जोरात बोला. खूप छान. यायचं का रोज? येऊ की? तर बघा आता किती छान दिसतोय नजारा. सकाळ झाली ना मस्त, चांगलंच उजाडलंय आता. तर चला मग अशा प्रकारे मस्त सकाळ एन्जॉय केलेली आहे आम्ही. आणि आता घरी चाललोय. फ्रेश झालंय खूप फ्रेश, अतिशय फ्रेश वाटतंय. चला. तर मग अशी खूप अंधार होता त्यामुळे मंदिर व्यवस्थित दिसलं नव्हतं आपल्याला. पण आता छान सकाळ झालेली आहे आणि आम्ही आलोय गणपती घाटा मार्गेच, शॉर्टकटने आलो होतो मधूनच. सो येस, किती प्रसन्न वाटतंय सकाळ सकाळी. तर अशा प्रकारे आम्ही घरी आलोय आणि आता अर्थातच पुढची कामं, सगळं शेड्यूल, रुटीन हे सगळं असणार आहे. मस्त होती आजची सकाळ. तर चला मग आजचा व्लॉग मी तेच थांबवते. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भेटेन मग पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत इतरांसोबत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा, कारण तुम्ही सगळे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. वी लव्ह यू ऑल सो मच. सो वी आर वंजारी सिस्टर्स टेकिंग अ लॉंग ब्रेक. Bye bye. Stay happy.